नमस्ते, मी शुभांगी HR चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण गौरेला राजलक्ष्मी साडी नेसवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने। तर खूप साऱ्या कमेंट होत्या की पाय कसे बांधले। तिवईला आपण दाखवल्याप्रमाणे असे पाय बांधून घेतलेले आहे। पायाला दोन्ही साईडने 2 नॉट बांधलेले आहेत व त्या मागच्या अँगलमध्ये अशा अडकून पुन्हा आपण वरती गोल राऊंडमध्ये अडकून घेतलेले आहेत व मागच्या साईडने घट्ट बांधून घेतलेले आहेत। असे आपण पाय बांधल्यानंतर वरती इथे जो कमी रुंदीचा आपला राऊंड आहे तो आपण थोडासा फुगीर दिसण्यासाठी इथे नवीन बेडसेटची गडी बांधून घेणार आहोत। तुम्ही नवीन साडीची गडी सुद्धा बांधू शकता। समोरचे पाय पाहू शकता अगदी समोर व्यवस्थित एका जागेवरती व्यवस्थित आलेले आहेत। अशा पद्धतीने गोल राऊंडमध्ये आपण बेडशीट बांधून घेतलेला आहे। तर दाखवल्याप्रमाणे आपण पाय बांधून घेतलेले आहेत। आता आपण वरच्या साईडने धडाचा भाग ठेवणार आहोत। धडाचा भाग, आशीर्वाद देतानाचे हात आणि पाय हे तिन्ही आपण एकाच व्हिडिओमध्ये बनवण्याची सोपी पद्धत दाखवलेली आहे। व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे व वरती आय बटनवरती प्रेस करून सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता। तर हे आपले असे पाय बनवलेले आहेत। ज्या तिवईच्या उंचीनुसार तुम्ही पाय बनवू शकता। आता आपण राजलक्ष्मी साडी नेसवणार आहोत। दाखवल्याप्रमाणे राजलक्ष्मी साडी नेसवण्यासाठी 6 वारी साडी घेतलेली आहे। सर्वात प्रथम आपण पदर बनवून घेऊया। पायाकडील साईडच्या काठाकडून जेवढा काठ आहे तेवढी आपण पहिली प्लेट घेतलेली आहे आणि पहिल्या प्लेटपेक्षा अर्धा इंचाने कमी अशा बाकी प्लेट बनवून अशा पदराच्या प्लेट बनवलेल्या आहेत। दाखवल्याप्रमाणे पदराच्या प्लेट अगदी व्यवस्थित बनलेल्या आहेत, तरीसुद्धा आपण जास्त पदर फुगू नये त्यामुळे सपाट जागेवरती अशा हातानेच प्लेट प्रेस करून पिन लावून घेऊया। तर दाखवल्याप्रमाणे पिन लावून हा आपला पदर तयार झालेला आहे। आता आपण आपला पदर पाहू शकता अगदी तयार झालेला आहे। तसंच कमरेच्या साईडचा हा काठ पकडून आपण पुन्हा साडी नेसत्या पदराकडे घेणार आहोत। नेसता पदर घेऊन तिवईला आपण पूर्ण राऊंड ही साडी अशी गुंडाळून घेतलेली आहे। पूर्ण 1 राऊंड येईल एवढी साडी आपण नेसत्या पदराच्या साईडने सोडलेली आहे व इथे एक चिमटा लावून घेतलेला आहे। पाहू शकता नेसत्या पदराच्या साईडने 1 राऊंड येईल एवढी साडी सोडलेली आहे। त्यानंतर जिथे आपण चिमटा लावलेला आहे तिथपासून पहिली प्लेट बनवायला सुरुवात करणार आहोत। सगळ्यात आधी आपण प्लेट बनवून घेणार आहोत। दाखवल्याप्रमाणे खालच्या साईडने म्हणजेच पायाकडील साईडने आपण झिगझॅग प्लेट बनवायला सुरुवात केलेली आहे। पहिली प्लेट बनवलेली आहे व पिन लावून घेतलेली आहे। पिन वरच्या साईडने दिसेल अशी आपण प्लेटवरती पिन लावलेली आहे। दाखवल्याप्रमाणे दुसरी प्लेटसुद्धा आपण बनवलेली आहे। खालच्या साईडने झिगझॅग प्लेट बनवलेल्या आहेत व प्लेट पकडत वरती आपण सरळ प्लेट कमरेच्या साईडने चिमटा लावलेला आहे त्या चिमट्यामध्ये अडकवलेली आहे। पुन्हा आपण तिसरी प्लेट घेतलेली आहे। प्लेटच्या वरच्या साईडने समोर दिसेल अशी पिन लावून घेतलेली आहे। तर दाखवल्याप्रमाणे आपण प्लेटच्या वरती पिन लावलेली आहे। प्रत्येक प्लेटवरती एक पिन लावलेली आहे। सरळ प्लेट पकडत वरती चिमट्यामध्ये अडकवलेली आहे। अशाच पद्धतीने आपण सगळ्या प्लेट बनवलेल्या आहेत। तर इथे 6 प्लेट आपण व्यवस्थित बनवून घेतलेल्या आहेत। दाखवल्याप्रमाणे अगदी सोपी पद्धत आहे। नेसत्या पदराच्या साईडने आपण पूर्ण 1 राऊंड जे आपला साचा आहे त्या साच्याच्या पूर्ण राऊंड येईल एवढी साडी सोडलेली आहे। त्यानंतर आपण ह्या प्लेट बनवलेल्या आहेत। ही आपली इथे अशी प्लेट बनलेली आहे। आता आपण पदराच्या साईडने पदर घेणार आहोत। दाखवल्याप्रमाणे प्लेट अशा हळूच उचलून आता आपण साडी नेसवणार आहोत। नेसता पदर घेतलेला आहे। नेसता पदर घेऊन घडवंचीला आपण साडी गोल फिरवून घेतलेली आहे। त्यानंतर गोल फिरवल्यानंतर आपण बनवलेल्या प्लेट या समोर येतील अशा घेतलेल्या आहेत।
दाखवल्याप्रमाणे जेवढी आपण प्लेट बनवल्यानंतर वरच्या साईडला साडी शिल्लक आहे तेवढी आपण घडवंचीमध्ये आतमध्ये खोचून घेतलेली आहे। तर इथे उंचीप्रमाणे आपण एक प्लेट काढून घेतलेली आहे। समोरच्या प्लेट अतिशय सुंदर अशा दिसत आहेत। वरच्या साईडने आपण आता धडाचा भाग ठेवून घेतलेला आहे। डाव्या हाताच्या साईडने आपला पदर आहे। प्लेट बनवलेला पदर डाव्या हाताच्या साईडने ठेवलेला आहे। तो असाच मागच्या साईडने डाव्या खांद्यावरती असा ठेवलेला आहे। डाव्या खांद्यावरती घेतल्यानंतर उंचीप्रमाणे जेवढा पदर पाहिजे तेवढा पदर घेऊन पिन लावून घेऊया। दाखवल्याप्रमाणे वरचा जो काठ आहे तो असा दिसला पाहिजे। वरचा काठ दिसल्यानंतर साडीचा लुक अतिशय सुंदर असा दिसत आहे, पाहू शकता। त्यानंतर प्रत्येक प्लेटवरती हात फिरवून पदराच्या समोरच्या प्लेट आपण व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत। मागची शिल्लक साडी पिन लावून व्यवस्थित पिन लावून घेतलेली आहे। तसेच आता आपण पाय बनवून घेऊया। दाखवल्याप्रमाणे पायाला असा काठ फिरवून मागच्या साईडने पिन लावून घेतलेली आहे। हा डावा पाय आहे व उजव्या पायाला सुद्धा आपण प्लेट बनवलेला हा काठ पायाच्या साईडने फिरवून मागच्या साईडने प्लेट बनवलेला हा काठ पायाच्या साईडने फिरवून गोल राऊंडमध्ये फिरवून आपण इथे मागच्या साईडने पिन लावलेली आहे। दोन्ही पाय आपले अतिशय सुंदर असे बनलेले आहेत, पाहू शकता। आता आपण समोरच्या राजलक्ष्मी प्लेट बनवणार आहोत। दाखवल्याप्रमाणे दोन्ही पाय अतिशय सुंदर असे छान बनलेले आहेत। आता आपण प्लेट बनवण्यासाठी वरच्या साईडने प्रत्येक प्लेटवरती पिन लावलेली आहे। पिन काढून प्लेट वरती दुमडलेली आहे, पाहू शकता। दाखवल्याप्रमाणे अशी प्लेट वरती दुमडून पुन्हा पिन लावलेली आहे। वरती प्रत्येक प्लेटवरती आपण पिन लावलेली आहे। तीच पिन काढून प्लेट वरच्या साईडला दुमडून आतून पिन लावायची आहे। तर आपल्या राजलक्ष्मी प्लेट पाहू शकता अतिशय सुंदर अशा बनत आहेत। 3 प्लेट आपण बनवलेल्या आहेत आणि आता पुन्हा आपण प्लेटवरची पिन काढून वरच्या साईडला प्लेट दुमडून घेतलेली आहे। तर हा आपला समोरचा घेर राजलक्ष्मी घेर अतिशय सुंदर आणि खूप सोप्या पद्धतीने आपण असा बनवलेला आहे। आपल्याकडे जो साचा आहे किंवा तिवईचा साचा आहे तर त्याच साच्यावरती अतिशय सुंदर अशी ही राजलक्ष्मी नऊवारी लुकमध्ये साडी तुम्ही नेसवू शकता। आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक करा, मैत्रिणीसोबत नातेवाईकांसोबत आणि ज्यांच्याकडे गौराई महालक्ष्मी आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। येणाऱ्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवरती प्रेस करून ऑलवरती प्रेस केल्यास येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल। धन्यवाद।